कुर्ला रेल्वे स्थानकात हातात काठी घेऊन पळणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संबंधित व्यक्तीचं नाव साजिक अब्दुल करीम चौधरी असून तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कुर्ला रेल्वे स्थानकात आज रात्रीच्या 9:20 एक प्रकार घडलेला होता। म्हणजे एक व्यक्ती आहे तो या स्थानकावरती हातात काहीतरी वस्तू घेऊन आजूबाजूला पळत असताना काही प्रवाशांनी आहे त्याचा व्हिडिओ काढलेला आणि ही व्हिडिओ जी आहे व्हायरल झाल्याच्या नंतर तात्काळ पोलिसांनी याच्यावरती कारवाई करत पोलिसांनी या व्यक्तीला आहे ते ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण सध्या आहोत ते म्हणजे कुर्ला लोहमार्ग पोलीस स्थानकाच्या या ठिकाणी आणि आपण पाहिलं तर काही वेळापूर्वीच पोलिसांनी या ठिकाणी येऊन जीआरपी आणि रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून या व्यक्तीला आहे ती अटक करण्यात आलेले आहे। हा सदरचा व्यक्ती आहे तो त्यांनी हातामध्ये एक लाकडी वस्तू म्हणजे लाकडी काठी घेऊन या ठिकाणी आहे तो फिरत होता। हा व्यक्ती आहे तो प्राथमिक माहितीच्या अंदाजाने पोलिसांकडून माहिती मिळाली की हा माथी फिरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, परंतु पोलिसांची अधिकची कारवाई आहे, अधिकची माहिती या संदर्भात घेणं सुरू आहे। सध्या या व्यक्तीला लोहमार्ग पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती मिळताच या व्यक्तीने असं कृत्य का केलं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलेलं असताना या व्यक्तीचं नाव आहे ते साजिद चौधरी कुरेशी करीम असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर व्यक्ती हा मद्यप्राशन केल्याचं पोलिसांकडून माहिती मिळालेली आहे। या संदर्भात पोलीस आता अधिकचा तपास करतात आणि या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करून या व्यक्तीबद्दल अधिकची माहिती मिळणं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आसिफ मलिकसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई, कुर्ला।